नक्कीच टॉप 8चं तिकीट मिळतंय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर नक्कीच मागच्या मॅचचा हिरो ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिली हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाले तोच खेळाडू आपण पाहतोय. शाकीर मुल्ला सज्ज झालाय पहिली चेंडू हाताळण्यासाठी. पहिला गोलंदाज. पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला होता, पायामध्ये चेंडू टाकला, परंतु हा चेंडू पंचांच्या इशाऱ्यातून आपल्याला समजतो की हा वाईड आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. सुरुवात जर पाहिली तर थोडीशी नक्कीच वाईड लाईन ने केलंय, पण यावेळेस दुसऱ्या चेंडूवर पाहतोय आपण विकेट मिळवलाय. विकेट टेकिंग गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच शाकीर मुल्ला. खूप चांगलं विकेट या ठिकाणी नक्कीच अतिक होता. त्या ठिकाणी खूप चांगलं झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर पहिला विकेट डाऊन होताना विलंगी ए संघाचा. ओम शिवसाई विलंगी ए संघ आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र शैलेश आलाय फलंदाजी मार्कवर. 1 डाऊन मध्ये हा देखील एक संघाचा जर पाहिलं तर तारणहार आहे, बॅकबोन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं शैलेश, ज्याची खेळ खूप चांगली आहे. परंतु आज जर पाहिलं तर पहिला विकेट लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र जिम्मेदारीचं ओझं थोडंसं जर पाहिलं तर नक्कीच त्यांच्या खांद्यावर असेल. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. मी म्हणेन ज्या पद्धतीने चेंडू वळला जातोय चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडू आणि 1च रन्स, 1 विकेट. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरले शाकीर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा आता मात्र असं वाटलं होतं काही काळ की हवेत पाय आहे की काय, आणि तेच पंचाने देखील टिपलंय. शैलेश देखील बाद झालाय. 2 सलामवीर जर पाहिले तर मैदानाच्या बाहेर जाताना एक वेगळीच एन्जॉयमेंट आहे तारापूर टीममध्ये. ज्या पद्धतीने त्यांनी बदल केलाय आपल्या स्वतःच्या टीममध्ये आणि बिग बॅच झाल्यानंतर एक वेगळी पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला पाहायला मिळते. येस, इथून आपण पाहतोय 4थ्या पंचांची मागणी. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु इथून पाहायला मिळेल की काय नक्की नेमकं काय घडलंय. इथून जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच सेफ आहे. नक्कीच पाहिलं गेलं ज्या पद्धतीने लाईनमध्ये पाय थोडासा नक्कीच पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अंपायरने डिसिजन दिलाय नॉट आउट असा. पण आपण पाहतोय 1वर 1 आतापर्यंत शैलेश देखील आशा सोडल्या होत्या पूर्णपणे की नक्की माझ्या बाबतीत काय झालंय. परंतु आजच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा सिंगल आणि डबल कॅमेरा हे खूप महत्त्वाचे असतात. जर पाहिलं तर अशा टुर्नामेंटमध्ये डबल कॅमेरा खूप या पद्धतीचे कामं करतात की जिथून फलंदाजाला कुठेतरी असं वाटलं जाते की बाद आहे, परंतु रिव्ह्यू सिस्टीम लावल्यानंतर आपण पाहतोय तो फलंदाज सेफ मायला जातोय. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नोचा कॉल येतोय. पंचांचा अतिरिक्त रन या ठिकाणी घेतली जाईल. इथून आपण पाहतोय चेंडू पुढचा असेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाहेर जाणारा चेंडू आणि त्याचमुळे वाईड आलाय. नक्कीच सांगू इच्छितो मित्रांनो, खेळताना 2 बॅटर जे असतील त्यांचाच आपल्याला रिव्ह्यू घेता येईल. इतर वेळेस जर पाहिलं तर खेळाडू कक्षाकडून रिव्ह्यू नक्कीच आपण घेतला जाणार नाही किंवा स्वीकारला जाणार नाही, लक्षात असू द्या. यावेळेस
कधीपासनं शैलेश जर पाहिलं तर प्रयत्न होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, पण तो सक्सेस झाला नाही. इथून जर पाहिलं तर स्वतःची नुकसान झाली. रिव्हर्स स्वीप खेळताना जर पाहिलं तर चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉक्स विकेटच्या निपाने हा शैलेश देखील बाद होतोय. जर पाहिलं तर आता मात्र रोहित आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलाय. शाकिरचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू देखील वाईड. आतापर्यंत वाईडचा जर विचार केला तर एक्स्ट्राच्या रूपाने 3 वाईड 1 नो अशा पद्धतीची गोलंदाजी केली. 2 विकेट जरूर मिळाल्या आहेत आणि बॅटेतनं जर पाहिलं तर आतापर्यंत रन्स आलेले नाहीत. 2 चेंडू डॉट आले आहेत. चांगली गोलंदाजी आहे, परंतु एक्स्ट्रा रन्स. इथून आपण पाहतोय आणखीन थोडीशी घाई केली होती, तिथे सेफ होते. मैदान आपण पाहतोय विकेट किपर. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय आणि ओव्हर ना अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवरती. 2 गडी नक्कीच बाद झाले आहेत, परंतु विलंगी संघ ज्या पद्धतीने खेळते बॅट नक्कीच लागत नाहीये आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे आणखीन एक सफलता मिळाली. खूप चांगली गोलंदाजी केली नक्कीच शाकिर मुल्ला. आजच्या दिवसातील त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर बॅटिंग मध्ये देखील अव्वल आहे आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील अव्वल दर्जाची कामगिरी करत असताना शाकिर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आणखीन जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सेफ येतोय. देखील एक चांगला गोलंदाज आहे, लेग कटर गोलंदाज. तारापूर संघ म्हटलं तर तारापूर संघामध्ये लेग कटर गोलंदाजीची जर पाहिलं तर पूर्णपणे भरणा आहे. आणखीन एक खेळाडू जर पाहिलं तर ह्या मॅचमध्ये देखील मोईनला देखील ॲड केलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजेत. संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. परंतु इथून आपण पाहतोय थोडासा गॅप मिळाला, गॅप मधून चेंडूला काढलंय सीमारेषे पार, येतोय चौकार. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 4ने वाढेल स्कोर कार्ड. एकंदरीत आपण पाहतोय 8 या आकड्यावर 9 धावा झाल्यात. 9 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर 5 धावा घेताना सैफच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल आला होता, त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग. इथून जर पाहिलं तर रन्स तुम्हाला बनवावे लागतील, कारण की तारापूर संघाचा जर विचार केला पहिली मॅच खेळली, पहिल्या मॅचमध्ये तब्बल 56 धावा त्यांनी नक्कीच जमवल्या होत्या. 57 धावांचं म्हणजे सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर आत्तापर्यंत तारापूरच्या नावावर राहिले आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल यावेळेस. वा, चेंडूला काय फिरवलंय, पाय जर पाहिले तर थोडंसं हवेत होता आणि त्याच वेळी जर पाहिले तर अथर्व इथून नक्कीच इशारा देत आहेत. येस, OET आउट आहेत, परंतु त्याला देखील चॅलेंज केलाय. येस, चॅलेंज केलाय, पण बॅट्समनने चॅलेंज केलाय. तून आपल्याला पाहायला मिळेल नक्की काय घडलंय, परंतु अगदी चेंडू खूप चांगला होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की नक्की काय घडलंय. इथून मलिक गवंडी आणि यस, फलंदाज OUT आउट आहे, पाय हवेत होता आणि मलिक गवंडी याची कामगिरी खूप चांगली राहिली. अगदी खूप वेगाने आपल्याला पाहायला मिळेल स्टंपिंग करताना आणि गडी बाद झालाय.
इथून आपण पाहतोय आणखीन एक आपल्याला पाहतोय नवीन खेळाडू आपल्याला पाहतोय मोहीन आहे, परंतु मोहीनसाठी एक बक्षीस लागलंय मी म्हणेन खास पोपरणवरून. नक्कीच हिमांशू मोरे यांच्याकडून बक्षीस आलंय. जर तुम्ही डायरेक्ट हिट जर स्टंपवर मारतायत तर तुम्हाला कॅश प्राईज मिळेल. इथून आपण पाहतोय नक्कीच मोहीनकडून अपेक्षा दर्शवल्या आहेत. चेंडूचा खेळ झाला पाहिजे आतापर्यंत 4. 5वा चेंडू थोडासा शॉट ऑफ. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु आपण पाहतोय तू मय झाली मी म्हणेन. एका बाजूला नक्कीच सैफ होता आणि दुसऱ्या बाजूला शाकीर होता आणि दोघांचंही लक्ष जर पाहिलं तर अगदी आपल्याला पाहायला मिळालं. सोहिल खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 10 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. इथून 4 गडी नक्कीच बाद झाल्यात. म्हणजे विलंगी संघाचे जे सलामीचे फलंदाज होते ते कुठेतरी मैदानाच्या बाहेर गेलेत. याही वेळेस आपण पाहतोय रनआउट होण्याची संधी होती. मलिक चेंडू हातामध्ये लाभला नाही. जर लाभला असतं तर नक्कीच रनआउट झालं असते. आणखीन 1 रन्स वाढेल. रनाचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोचतोय आतापर्यंत 11 धावा स्कोर कार्डवरती. ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतात. सचिनजी प्रजापती यांच्या माध्यमातून कुमारी कन्या यांच्यासाठी आपण पाहतात ड्रेसेस आहेत. तर पाटील इव्हेंट्स धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं माता भगिनी अर्थात सौभाग्यवती कांक्षिणी यांच्याकरिता आहेत साड्या. तर थोड्याच वेळात लकी ड्रॉ तेही आपण कुपन हाताळणार आहोत. जे कोणी इथे आहेत महिला आल्यात त्यांनी आपली नावं नोंदवावी मुख्य व्यासपीठावरती आणि तदनंतर या मॅचच्या एंडला त्यावेळेला लकी ड्रॉ 2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि ते भाग्यवान विजेता कोण असतील तेही बघायला मिळेल. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. फरदीन आलाय. हरदीन आपल्याला पाहायला मिळते खूप चांगली कामगिरी करत असताना. कबलादीकर या नावाने जर पाहिलं तर नक्कीच त्याची टीम खेळली आणि टीममध्ये जर पाहिलं तर तारापूरमध्ये चॅम्पियन नक्कीच बनला गेला. खूप वर्षाची मेहनत आपण पाहतोय. प्रत्येक वेळेस जर म्हटलं तर माझ्याशी देखील चर्चा केली होती की प्रत्येक वेळेस आम्ही कुठेतरी पराभूत होत होतो, परंतु यावर्षी खूप चांगलं यश मिळालं. इथून जर पाहिलं तर 12 धावा आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. थोडीशी गंभीर परिस्थिती आहे मी म्हणेन शिवशाही विलंगी संघाची, परंतु अशा पद्धतीचे फटकेबाजी तुम्हाला करावे लागेल. आत्तापर्यंत जर पाहिलं तर हा दुसरा फटका त्याच गॅपमध्ये घेऊन काढलाय. चेंडू जर पाहिलं तर सीमारेषे पार जातोय आणि या चेंडूवर आले आहेत 4 धावा चौकार आणि धावसंख्या होत आहे 16 धावा. चांगली फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळाली. हीच फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. शेखर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शेखर आहे, दुसऱ्या बाजूला हिमांशू. याही वेळेस फटका तर सजवला आहे. दाट शक्यता होती रनआउटची. डायरेक्ट हिट जर केला असता तर मात्र नक्कीच गडी बाद झाला असता. इथून आपण पाहतोय सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 धावा. 17 आहे म्हणजे 17वर खतरा असतो. इथून आपण पाहतोय खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की फलंदाजाला. आता मात्र आपण पाहतोय इरादे पक्के आहेत दुसऱ्या बाजूला विलंगी ए संघाचे की इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर हाणामारी करायची आहे. याही वेळेस आपण पाहतोय थोडंसं थांबले आहेत. नक्कीच चेंडू टाकताना फरदीन आपण पाहतोय पुन्हा एकदा टास्क घेतील, पुन्हा एकदा सुरुवात करतील या पुढच्या चेंडूची. फलटा चेंडू आहे. यावेळेस जर पाहिले तर अति खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खतरा होता परंतु तो खतरा कोणाला होता तर हिमांशू याला. इथून मात्र लाभलाय खतरा. 17वर आपण पाहतोय आत्तापर्यंत 5 गडी बाद झाले आहेत. बिकट परिस्थिती आहे थोडीशी. इथून जर पाहिलं तर रन्स वाढवायचे आहेत. जर पाहिलं तर 35 धावा जरी झाला असत्या तरी एक सफिशियंट स्कोर म्हणून आपल्याला पाहायला मिळायचं. विलंगी संघाची फिल्डिंग खूप चांगली आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज नक्कीच आपल्याला भूषण गोलंदाज नेहमीच आपण पाहतोय एक खूप चांगल्या फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर कुठेतरी असं वाटलं होतं की एक चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षणाच्या बळावर एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. 17 धावा झाल्यात आत्तापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 5. शेवटचा चेंडू. इथून आणखीन एक झटका मिळालाय का पंचांकडे. इथून जर पाहिलं तर अपील केलाय आणि इथून आपण पाहतोय 4थ्या
पंचांची मागणी या ठिकाणी नक्कीच केली गेली. नाही येस, आपण पाहतोय इथून काय घडलंय काय बिघडलंय हे मात्र नक्कीच चेक करतील. यस, फलंदाज जर पाहिलं तर इथे मात्र OUT आउट आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हातामधून जर पाहिलं तर स्टंपावर आपण पाहू शकता मेन स्क्रीन मध्ये ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर सरळ स्टंपावर आदळतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर क्रीज सोडला होता, पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता फलंदाज आणि इथून बाद झालाय. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो ज्याचं नाव काढलं पण गोलंदाजी अव्वल दर्जाची ज्याची आपल्याला पाहायला मिळतं तोच भूषण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणे गरजेचे आहे. तर आतापर्यंत 17वर 6 अशी परिस्थिती आहे. गोलंदाज जर पाहिलं तर अज्जू आपल्याला पाहायला मिळतोय, नेहमीच तत्पर असतो. खूप चांगली गोलंदाजी अज्जूकडून पाहायला मिळेल का यावेळेस. आपण पाहतोय चेंडूला सोडलाय, वाईटचा इशारा आलाय. लेग कटर गोलंदाज आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय थोडेसा पायावर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. इथून जर पाहिलं तर वाईट चेंडू हाताळलाय, वाईटच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 18 धावा. यावेळेस आपण पाहतोय गॅप शोधलाय शाकीर जर पाहिलं तर तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी इथून डबल माइंड मध्ये झाला, जाऊ की नको हा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तोपर्यंत चेंडू सरळ सीमारेषे पार. इथून चौकार येणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला धावसंख्या वाढवायची आहे. तर आता मात्र चौकारांचा पाढा तुम्हाला मोजावा लागेल. धावसंख्या 4ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. एकंदरीत जर पाहिलं तर 22 धावा आतापर्यंत. 6 गडी जरी बाद झाले तरीपर्यंत आपण पाहतोय अजूनपर्यंत आपण पाहतोय दक्षत हा फलंदाज आहे ज्याच्याकडे बॅटिंग चांगली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट घेणं नक्कीच जाण्याची दाट शक्यता होती. सोफियानने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. हॅलो 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 चेक हॅलो. याही वेळेस आपण पाहतोय पंचांकडे अपील, भूषणला देखील माघारी परतावा लागेल. 7वा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावर. विकेटची इथून जर पाहिलं तर पडझड चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये फक्त बॅट बोलली होती आपण पाहतोय शाकीर ची आणि तदनंतर आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथून संघ खूप स्ट्रॉंग आहे असं मी म्हणेन. तारापूर संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना एक वेगळं रूप आपल्याला त्यांचं पाहायला मिळालंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. दुसऱ्या बाजूला विलंगी संघ थोड्याशा बिकट परिस्थितीमध्ये आहेत. इथून आपण पाहतोय आणखीन एक विकेट मिळेल आणि टीम जर पाहिली तर ऑल आउट नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत आणि टीम ऑल आउट होते. हाता टाकलेले आहेत. आता ते तिथून धीरज पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, तिथून त्या चिठ्ठ्या भाग्यवान विजेता आपल्याला पाहायला मिळतील. पंकजादा गावड यांच्या शुभ हस्ते ती एक चिठ्ठी उचलली जाईल आणि पाहूया त्या एक चिठ्ठीत विजयी कोण असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांच्यासाठी आहे साडी ती आहे पाटील इव्हेंट्सच्या माध्यमातून आणि प्रजापती यांच्या माध्यमातून जर त्या कुमारी असतील तर त्यांना तो आहे ड्रेस. पंकजादा एक चिठ्ठी काढा. यानंतर 2 संघ आपण टॉससाठी यायचं आहे. अनबेटेबल सरावली आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग DNCC बोईसर. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय आणि
दिव्या गावडे हे आहेत विजयी. त्यांना मिळणार आहे, कोण त्या मॅरिड आहेत का? त्या मॅरिड आहेत. दिव्या गावडे धीरजची बहीण, पण त्या ड्रेसमध्ये आहेत, त्यांना ही साडी कॅन्सल. नाही मिळणार, साडी मिळते. ती साडी मात्र दिली जाईल दिव्या गावडे यांना. आणि या दिव्या आपण तुम्हाला मात्र तिथे आपण देणार आहोत ही एक सुंदर अशी साडी. तुम्ही मात्र त्या विजयी आहात आणि तुम्हाला ती साडी दिली जाईल. आणि सेकंड विनर म्हणजे घरातून साड्या दिल्यात त्या आता घरातच देणार. लाला यांच्या मातोश्री वंदना पाटील त्या आता दुसऱ्या विजयी आहेत. क्या बात आहे. हे सगळं चिठ्ठीमध्ये फेरफार दिसतोय कारण धीरजने स्वतः लिहिलेले आहेत. आता कदाचित तिसरी चिठ्ठी लाल्याची नको निघायला, ते मग त्या वहिनीसाठी असेल. कोण? भाविका शिंदे ह्या तिसऱ्या विजयी आहेत. येस, आता पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय हे होत राहील कारण की इथून जर पाहिलं तर बरेचसे पारितोषिक आज 3 दिवसामध्ये आपल्याला द्यायचे आहेत. भूषण आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू इथून भूषणच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळते कार्पेटला रोल करत चेंडू नक्कीच चालला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. मी म्हटलं होतं की विलंगी संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आलेले. आता मात्र नक्कीच शाकीर मुल्ला यांना मजबूर केलंय सिंगल रन्स घेण्यासाठी. आणि पहिलाच चेंडू जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने टोळावला होता शाकीरने, पण तो कुठेतरी त्यांना देखील थांबवलंय. इथून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर 2 चेंडूमागे 1च रन्स. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस जर पाहिलं तर आत्तापर्यंत 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत स्कोर कार्डवरती. धावसंख्या जर पाहिली तर 2. यावेळेस कडक प्रहार, परंतु वा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक सोहम होता आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला जर पाहिलं तर ज्या पद्धतीने ट्रॅव्हल्स होत होता आणि वा काही जबरदस्त झेप घेतली चेंडूला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच टाकलं गेलंय. चेंडू जर पाहिलं तर इथून चौकार अडवली जाते. फटक्यामध्ये ताकद होती, जबरदस्त ताकद वापरली होती. इथून आपण पाहतोय सोमची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. भूषण पुन्हा एकदा 2 चौकार जर पाहिलं तर आतापर्यंत रोखले आहेत. आणखीन एक थोडासा डेंजर एंडकडे धावताना शाकीर मुल्ला आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र जर पाहिलं तर सिंगल रनसाठी थोडीशी धडपड चालू आहे शाकीर मुल्ला याची. आणि पहिल्या मॅचमध्ये काय बरसला होता, जबरदस्त फलंदाजी केली होती. यस, इथून आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवरती. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतोय ना जशाच तशी मात्र उत्तर देत असताना भूषणची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पायामध्ये टाकला होता. आणखीन एक डॉट चेंडू येईल. जर पाहिलं तर पहिलं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावांचं खूप चांगलं षटक. चला 2 संघ या एका बाजूला असेल अनबिटेबल सरावली आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग DNCC बोईसर. येस, आणि इथे आपण कॉइन स्पिन करतोय. सनी मोरे एक स्वतः चांगला क्रिकेटपटू, सातत्यानं हार्ड हिटिंग, स्लॉग हिटिंग, लेदर क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अल्लाहीचं मैदान आणि खऱ्या अर्थानं फसलेला मॅच ज्याने काढला, सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेला. आणि आता आपण पाहतात त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होतोय. DNCC विपक्षात अनबिटेबल सरावली वेऊर चषक आणि 2026. थँक्यू सो मच सनी मोरे. आपण मुख्य व्यासपीठात विराजमान व्हा. फार वेळ नाही घेणार. तुमचा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस जिंकल्या सरावलीनं आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. पहिलाच चेंडू जर पाहिलं तर टॅपचा फटका जो आज आकर्षण राहिलंय खऱ्या अर्थानं या टुर्नामेंटमध्ये शाकीर मुल्लाचं. आणि तेच मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. 7 धावा झाल्या आहेत. सुरुवात केली मी म्हणेन शाकीरने 5 मध्ये 6. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू केलाय परंतु 6 धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटमध्ये चेंडू होता, परंतु जो फटका खेळायचा होता तो फटका नक्कीच खेळता आला नाहीये. शैलेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस थोडासा वेग वापरण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर गती देण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपाने.
पुन्हा एकदा पायातील चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सोहम ते आपल्याला पाहायला मिळतं खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला विक्रांत. खूप चांगली क्षेत्ररक्षण विक्रांत, सोहम आणि तदनंतर आपण पाहतोय दक्षत, हे 3 क्षेत्ररक्षक जर पाहिले तर ऑन साईट रिजन मध्ये आहेत, ज्यांच्याकडून चांगली क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस शिफ्ट केलाय चेंडू, परंतु दक्षत जातोय चेंडूवर. जर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. इथून जर पाहिले तर आत्तापर्यंत 1.5 चेंडू, म्हणजे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती. धावा जरी कमी असल्या तरी आत्तापर्यंत विचार केला तर विलंगी संघ देखील थोडीशी टफ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय शिफ्ट शॉट खेळलाय, परंतु डिक्लेअर झोनकडे सिंगल रन्स मिळेल. धावा जर पाहिल्या तर डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा स्कोर कार्डवरती. ब 14 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण पाहतोय पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून ही टुर्नामेंट अगदी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. या चॅनलला देखील आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन, म्हणजेच येणाऱ्या पालघरमधील अनेक टुर्नामेंटची मजा आपल्याला या चॅनलद्वारे घेता येईल. अगदी आपण खूप चांगलं नेटवर्क पाहायला मिळतंय. मर्दे बंधू यावेळेस जर पाहिलं तर अगदी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी बॅटचा बॅलन्स ज्या पद्धतीने आपण पाहतोय चुकीचा राहिला, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. मलिक आपल्याला पाहायला मिळाला बाद होताना. मलिक गवंडी इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज सोहेल मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी जर पाहिली तर आता 1 डाऊनमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु ही जोडीने बऱ्याच वर्ष राज्य केलं असं मी म्हणेन. ओपनिंगमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते खूप चांगली जोडी आहे. इथून जर पाहिलं तर 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका आलाय, आणि फटका जर पाहिलं तर वाह, खूप कमालीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे सोहमने सोडली होती, परंतु तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर विक्रांत होता. विक्रांतने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं, परंतु बघूया इथून पंचांनी काय. नक्कीच अगदी जर पाहिलं तर लाईनवर पाय आहे, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही चौकार आले, परंतु प्रयत्न खूप चांगले होते नक्कीच चेंडूला अडवण्याचे विक्रांत याचे. जर पाहिलं तर पूर्णपणे लाईनमध्ये जर पाहिलं तर पाय टच झाला, आणि त्याचमुळे ही चौकार आपल्याला पाहायला मिळाली. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. 14 धावा स्कोर कार्डवरती आता मात्र लागल्या जातील. एकंदरीत जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा फटका आलाय गॅपमध्ये. दक्षत होता, परंतु दक्षत चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चौकार येतोय, आणखीन 4 धावा मिळतील. इथून जर पाहिलं तर आता मात्र थोडीशी मॅच तारापूर संघाकडे येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की चेंडू शिल्लक आहेत 9, आणि 9 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6ची आवश्यकता आहे. 6 रनांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा 6 धावांची आवश्यकता आहे, परंतु हे काय घडलंय. सर पाहिलं तर सिंगल साठी विचार केला होता सोहेलने, परंतु हा चेंडू सोडलाय आणि सरळ यष्टांवर आदळतोय. जर पाहिलं तर आणखीन एक विकेट मिळेल. दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर संघाचा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8, आणि 8 मध्ये अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. शैबू आपल्याला पाहायला मिळेल, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शैबू आलाय, आपण पाहतोय
फलंदाजीसाठी 18 धावा स्कोर कार्डवरती झाल्या, 2 गडी. नक्कीच आतापर्यंत गोलंदाजी जर पाहिली तर चांगली राहिले. 8 चेंडू शिल्लक आहेत, 6ची आवश्यकता. इथून आपण पाहतोय सिंगलसाठी गेलाय, म्हणजे स्ट्राईकवर जर पाहिली तर आता शाकीरची आहे. कारण की शाहीर एक चांगला जर विचार केला शाकीरचा तर खूप चांगला फलंदाज आहे आणि त्याला स्ट्रायकिंगवर आणणं खूप गरजेचं होतं. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगलसाठी नक्कीच प्रयत्न केलाय. सिंगल कंप्लीट केला तर लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होते. धावसंख्या 1 वाढेल, 20 धावा स्कोर कार्डवरती. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच डगआउटमध्ये जर पाहिलं तर थोडंसं जोश जल्लोष होत आहेत की पहिल्याच चेंडूवर चौकार मारून टाक असं मात्र नक्कीच दर्शवलं जात आहे, अपेक्षा दर्शवत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर तारापूर देखील फॅन आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाकीरनं देखील ज्या पद्धतीने म्हटलं गेलं होतं की प्रत्येकाची माहिती जमा करणं खूप गरजेचं आहे, पण आता प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर वेगळं नेटवर्क येतं, प्रत्येक ठिकाणी कॉमेंटेटर वेगळे असतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्याकडे कुठलीही माहिती जर पाहिलं तर अवेलेबल नाही आहे. परंतु इथून जर पाहिलं तर एक माहिती नक्कीच मी म्हणेन, जेव्हा नक्कीच एक वंदे स्पोर्ट्स म्हणून एक चॅनल नक्कीच क्रिएट केला होता मुन्ना जयस्वाल त्यांनी, आणि त्यांनी ती माहिती देण्याची सुरुवात देखील केली होती. परंतु काही कारणास्तव आपण पहिल्या थोड्या दिवसामध्येच तो चॅनल बंद झाला आणि जिथून आपल्याला पाहायला मिळाली जी माहिती साठवली. म्हणजे मी सांगू इच्छितो की नेटवर्कच्या माध्यमातून इतकं मोठं नेटवर्क आहे तर ही माहिती साठवणं खूप गरजेचं आहे. आता मात्र आपण पाहतोय रन्स इथून सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर इज लेवल. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता आहे, सॉरी. इथून आपण पाहतोय थोडीशी विचार विनिमय डिस्कस नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की ही मॅच महत्त्वाची आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 2ची आवश्यकता. जर ती चौकार गेली नसती तर मात्र आपण पाहतोय मॅचला मजा आली असती. परंतु आपण पाहतोय जर आणि तर क्रिकेटमध्ये खूप कमी वापरलं जाते. तर आपण पाहताय ते वेव्हर चषक 2026 थोडंसं डिस्कस विनिमय या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं डिसिजन घेतलं जाईल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. दोन्ही संघ अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे, टॉप 8मध्ये जाण्यासाठी सज्ज होताना कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल देखील पाहणे गरजेचं आहे. पंच आणि कमिटी थोडंसं डिस्कस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमकं काय घडलंय हे. मात्र प्रेक्षकांना देखील थोडीशी नक्कीच ऐकण्याची इच्छा असेल आणि तिसरे पंच देखील जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळते नक्की नेमकं काय घडलं होतं, जेणेकरून विलंगी संघ एकत्रित आला, थोडंसं डिस्कस केलं गेलं, पंचांची नक्की चर्चा केली गेली आणि इथून जर पाहिलं तर डिसिजन आमच्यापर्यंत येतोय जो डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. या डगआउटमध्ये जस्ट फर्स्ट टाइम वॉन
हे मात्र नक्कीच कमिटीने डिसाईड केलं आहे की इथून जर पाहिलं तर जर डगआउटमध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणतेही खेळाडू किंवा प्रेक्षक जर त्यांच्या पाठीदार साथीदार असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच टीमसाठी कडक नक्कीच पेनल्टी लावली जाईल ह्याची देखील नोंद असावी. लक्षात असू द्या येणाऱ्या प्रत्येक संघाने की इथे फक्त डगआउट आहे ते खेळाडूंसाठी आहे, त्या व्यतिरिक्त कोणीही पाठी राखा तिथे बसू नये हेच मी विनंती करीन. जाऊया मॅचकडे. 4-2 आत्तापर्यंत जर पाहिले तर ही मॅच महत्त्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर मिस्टर दक्षत. हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही मॅच जिंकली जाते. खूप चांगली परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालं आणि चेंडूवर जर पाहिलं तर या चेंडूवर चौकार आला आणि मॅच जिंकले. टॉप 8 मध्ये तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळेल.